अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा सकल संत मंद्याळे यांच्या असीम आणि अपार अहेतुकी कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु कृष्णदेव बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नवनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने आपल्या या श्री गुरु कृष्णदेव बाबाच्या या पावन स्थळीमध्ये भगवान पांडुरंगाच्या समोर आणि अधिष्ठान दैवत भगवान भोलेनाथ दधनेश्वराच्या या प्रांगणामध्ये आपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचं दर्शन करत आहोत. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचं आपण श्रवण करत आहोत. आपला हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण चरित्र थांबवत असताना जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर बसलेले होते. कशा करता? चिंतन करण्याकरता. आणि अंतकरणात आस होती, आतापर्यंत हे जे जीवन आहे ते परमार्थाला लागलं नाही आणि आतापर्यंत जेवढा या जीवनामध्ये परमार्थ घडायचा तेवढा परमार्थ घडला नाही. म्हणून भगवान परमात्म्याचा नेहमी काय करत होते? धावा करत होते. अंतकरणात सतत चिंता व्यक्त होत होती जगद्गुरु तुकोबारायांच्या. जगद्गुरु तुकोबारायला असं वाटत होतं की भगवान परमात्म्याचं मला कधी दर्शन होईल. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याविना त्यांचं जीवन व्याकुळ झालं होतं. ज्याप्रमाणे एखाद्या सरोवरातून म्हणा, तलावातून म्हणा, एखादा मासा बाहेर फेकावा त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांची स्थिती झाली होती. जीवना बेगणी मासोळी जीवना बेगणी मासोळी कैसा तुका तरवाणी कैसा तुका तरवाणी कैसा तुका कैसा तुका कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा. जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करत होते पांडुरंग परमात्म्याचं, भजन करत होते की या पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन कधी होईल. आणि एक दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 7 दिवस झाले जगद्गुरु तुकोबाराय अन्न पाण्याविना भगवान परमात्म्याचं चिंतन करत आहेत. आपण इथपर्यंत आलो होतो. 7 दिवस झाले अंतकरणात त्या परमात्म्याचं मला दर्शन कधी होईल, माझ्या जीवनाचा उद्धार कधी होईल, माझ्या जीवनामध्ये आलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा नाश कधी होईल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान मचित्त माझे. अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणाची अवस्था झाली होती. आणि त्याच वेळेस 7 दिवस झाले अन्न पाण्याविना जगद्गुरु तुकोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करत असताना कुठं चिंतन करत होते? भामचंद्र डोंगरावर. आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आले. आणि पांडुरंग परमात्मा आले, परंतु ते चतुर्भुज रूप घेऊन नाही आले. भगवान परमात्म्याने सर्पाचं रूप धारण केलं. खूप मोठा सर्पाचं रूप धारण केलं आणि फुस 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 करायला लागला. असा सर्प होता. महिपती बाबांनी त्याचं वर्णन करत असताना महिपती बाबा म्हणतात, कृष्ण वर्ण अति विशाळ
सर्परूप धरुणी घननीळ तुकया भोवता ते वेळे सबळ महाकाळ फिरे जैसा. कृष्ण वर्ण म्हणजे काळा घोर असा सर्प होता आणि छोटा नव्हता, अति विशाळ खूप मोठा सर्प होता. सर्प रूप धरुणी घननीळ, घननीळ म्हणजे हा सावळा भगवान परमात्मा त्यांनी सर्पाचं रूप धारण करून त्या ठिकाणी तुकोबाराच्या भोवताला फिरायला लागला आणि काय करायला लागला. त्यांनी काय केलं, फणा बाहेर काढला, विशाळ फणा उभारोनी असा फणा बाहेर काढला. धुधुक्कार टाकी तये क्षणी तुका भय न धरीची मनी नेत्र धापुनी तटस्थ. आणि त्यावेळेस तो सर्प आला आणि फुस 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 करून इकून तिकडं जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर अवतीभोवती तो फिरायला लागला. परंतु जगद्गुरु तुकोबारायावर किंचितही परिणाम झाला नाही. तुका भय न धरीची मनी नेत्र झाकुनी तटस्थ. जसं पूर्वी ध्यान करत होते त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय काय करत होते, भगवान परमात्म्याचं ध्यान करत होते, चिंतन करत होते. भगवान परमात्म्याने सर्पाचं रूप धारण केलं. परंतु जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं ब्रीद असं आहे की ज्याच्या नामदेवरायचं आहे का, ज्याच्या कटावर कर नाही, ज्याचे समचरण नाही, त्याचं आम्ही काय करत नाही. कटावरी कर नाही जा देवाचे, कटावरी कर नाही जा देवाचे, तयाचे दर्शन गेली, तयाचे दर्शन गेली. कटावरी कर नाही ज्या देवाचे, तयाचे दर्शन न घेमी. ज्याच्या देव जरी असला, काय देव जरी आला आणि ज्याचे कटावर कर नाही म्हणजे ज्याचे कमरेवर हात नाही असा जर आला, तो कोणत्याही रूपात आला तरीही त्याचं मी दर्शन घेणार नाही. आणि तो असा सापन इंचून याच्यात आला तर कधी पाहणार जगद्गुरु तुकोबाराय. सर्पाच्या रूपात आला, अवतीला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, साक्षात रुक्मिणीकांत तो आकाशवाणी अकस्मात तुकयासी बोले निज गुह्यार्थ, महासर्प होऊन येथ रुक्मिणीकांत आले की. आकाशवाणीने सांगितलं हा सर्प म्हणजे साधा नाही, कोण आहे, रुक्मिणीकांत आहे. आणि निज रूप घेऊन आले, स्वतःच रूप धारण करून या ठिकाणी सर्प रूपाने आलेले आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारायला आकाशवाणी ऐकली तरीही त्यांनी काय केले नाही, डोळे उघडले नाही. तरी ते नेत्र उघडून आता दृष्टीने पाही प्रेमळ भक्ता. आकाशवाणीने सांगितलं हे भक्ता चांगलं त्याला नेत्र उघडून पाहे, तरीही जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं नाही, देवाला पाहण्याकरता उघडलं, डोळे उघडले नाही, अजिबात डोळे उघडले नाही. तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय होते, निळोबाराय. आणि निळोबारायांनी 42 दिवस अनुष्ठान केलं होतं. किती दिवस, 42 दिवस. आणि 42 दिवस अन्न पाण्याविना अनुष्ठान केलं. निळोबाराय कुठले, पिंपळनेरचे. आणि निश्चिम भक्त होते जगद्गुरु तुकोबारायांचे. आणि त्यांचंच त्यांनी काय केलं होतं, शिष्यत्व पत्करलं होतं. आणि तुम्हाला भेटण्याकरता येईल असं म्हणून सांगितलं होतं निळोबारायाने. तरीही त्यावेळेस 42 दिवस झाल्यानंतर साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. कुठं, निळोबारायासमोर. ते कोणाचे शिष्य होते, तुकोबारायाचे. हे ध्यानात ठेवा. भगवान परमात्मा साक्षात प्रगट झाले. परंतु निळोबाराय म्हणे, देते तुझ लागी बोलविले कोणी, देते तुझ लागी बोलविले कोणी, बाकी जावा कोणी आलासी का, हो बाकी जावा कोणी आलासी
साक्षात पांडुरंग परमात्मा चतुर्भुज रूप धारण करून आले, तरीही निळोबारायच्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का? तुझी प्रार्थना न करता तू का आला? तुला इथं कोणी बोललेलंच नाही, तू कस काय प्रकट झाला या ठिकाणी? निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू कयाचा धावा करीत जे, तू कयाचा धावा करीत जे, देवा तू कयाचा धावा करीत असे. असे जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य असणारे निळोबराय साक्षात पांडुरंग परमात्मा आले तरीही त्याच्याकडे पाहत नाही, कारण त्यावेळेस निळोबराय कुणाचं चिंतन करत होते? तुकोबरायांचं, तुकाराम महाराजांचं चिंतन करत होते. आणि त्यांचे गुरु असणारे असे सापाचण्याचं दर्शन करणार का? अहो तो चातक माहित आहे ना, चातक पक्षी. चातक पक्षी असा आहे की तो जमिनीवर काय पेत नाही, पाणीच पेत नाही. जगद्गुरु तुकोबराय त्याचं उदाहरण देतात. तो चातक पक्षी जमिनीवर पाणीच पेत नाही, मेघाचंच पाणी पेतो. सगळं पाणी एकच असतं ना, मेघाचं पाणी काय एक, नळाचं पाणी काय एक, धरणाचं पाणी एक. काय पाणी काय करतं? पाण्याचं काम एकच आहे, ते काय करतं? तहान भागवतं. काय करतं? तहान भागवतं. मग त्या चातकाने तहान भागण्याकरता कोणतंही पाणी पेलं तर चालेल ना, परंतु नाही, चातक मेघाचंच पाणी पेतो. तो भूमीचं पाणी पेत नाही, जमिनीवरलं पाणी पेत नाही. मग चातक इतका निष्ठावान आहे, त्याला सगळं पाणी आहे इकडं तिकडं तरीही तो पेत नाही, मरेल परंतु तो काय करत नाही, मेघाच्या व्यतिरिक्त पाणी पेत नाही. आम्हीही पांडुरंग परमात्म्याची उपासक आहे, एकविध आम्ही न धरू पालट, नसंडू हे वाट सापडली. आम्ही काय आहे? एकविध आहे. या त्या रूपात आम्ही त्याचं दर्शन करणार नाही. आम्हा विष्णू दासा एकविध भाव, न म्हणो या देव निकासी, न म्हणो या देव निकासी. विष्णुदासाला काही जरी असलं, कोणतंही रूप असलं तरी तो काय होत नाही, पाहत नाही. त्यांचा भाव म्हणजे हा पांडुरंगाकार झालेला असतो. ते पांडुरंग परमात्म्याचं रूप आहे, तदाकार त्यांची वृत्ती झालेली असते, म्हणून ते दुसरं रूप पाहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करीत विठ्ठल 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 चिंतनामध्ये निमग्न आहे. साप इकून तिकून फुतकऱ्या टाकतोय तरीही अंतःकरणात कशाची भीती नाही. निडर होऊन जशी समाधी अवस्था होती त्याच अवस्थेमध्ये डोळ्याची पापणी सुद्धा न लावता जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करत होते. मग भगवान परमात्म्याने ओळखलं, हे काय सोडणार नाही. आणि मग भगवान परमात्म्याने चतुर्भुज रूप काय केलं, धारण केलं. तत्काळ चतुर्भुज घनश्याम, शंख चक्र गदा पद्म, निज भक्ताचे देखोनी प्रेम, तो आत्माराम प्रगटला. त्या भक्ताचं प्रेम देव पाहून, निष्ठा पाहून, भाव पाहून पांडुरंग परमात्म्याने तात्काळ काय केलं, चतुर्भुज रूप धारण केलं. आणि चतुर्भुज रूप धारण केल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराने आपले नेत्रकमल उघडले. आणि नेत्रकमल उघडल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबाराने काय केलं, ते रूप पाहिलं. तुका उघडी नेत्रपाती, तो पुढे उभा रुक्मिणीपती, दिव्य कुंडले कानी तळपती, मकराकृती सुढाळ. आणि ते असं सुंदर असणार, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. अशा प्रकारचं ते सुंदर लावण्य स्वरूप असणार
ते पांडुरंग परमात्म्याचं रूप जगद्गुरु तुकोबारांनी काय केलं ते पाहिलं आणि आपल्या या नेत्र ज्योतीमध्ये ते रूप साठवलं. आणि पाहिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचा आणि जगद्गुरु तुकोबारायचा त्या ठिकाणी काय चालू होता, संवाद चालू होता. पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायला म्हणतात, अरे एवढे सायास करण्याची गरज नाही ना. हा, सर्व रूपामध्ये सर्वत्र मी आहे ना. परंतु जगद्गुरु तुकोबारायला अशा प्रकारचं ज्ञानच झालं नाही. सापाच्या रूपात तरी काय असतो, भगवान परमात्माच असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. परंतु जगद्गुरु तुकोबारायांना त्याचं काही ज्ञानच झालं नाही. फक्त हे जे दर्शन झालं जगद्गुरु तुकोबारायांना, फक्त सगुण परमात्म्याचं दर्शन झालं. काय झालं, सगुण परमात्म्याचं दर्शन झालं. असा संवाद झाला. परंतु जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे मी सर्व ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी असं नाही. तू मला फक्त या मूर्ती रूपानेच पाहू नको, सगुण साकार रूपानेच पाहू नको. नुसतं चार हात आहे, विटीवर उभा आहे, हातामध्ये शस्त्र चक्र गदा पद्म आहे, या रूपामध्ये नको पाहू. मी काय आहे, सर्व व्यापक आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी उडला जगाचा चराचरी. देव प्रत्येक वस्तूमध्ये काय आहे, देव आहे. चराचरामध्ये तो व्यापून भरलेला आहे. अशा प्रकारचा परमात्मा आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा आणि पांडुरंग परमात्म्याचा संवाद चालू होता. तेवढ्यात कान्होबाराय कुणाला पाहत होते, तुकाराम महाराजांनाच पाहत होते. जिजाबाईंनी कान्होबारायांना पाहण्याकरता शोधण्याकरताच पाठवलं होतं. घोरडेश्वरावर पाहिलं होतं, भंडाऱ्या डोंगरावर पाहिलं होतं. सर्व ठिकाणी कान्होबारायांनी जगद्गुरु तुकोबारायला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही सापडत नाही. आणि कान्होबाराय कुठे गेले पाहण्याकरता, भामचंद्र डोंगरावर गेले, भामगिरीवर गेले. आणि भामगिरीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाला आणि पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर कान्होबाराय तृप्त झाले. ऐका मागील अनुसंधान, संसारी उदास होऊनी जाण, तुकयाने सेविले अरण्य न कळे ठिकाण कोणासी. कोणासीच कळाना ठिकाण कुठं आहे. आणि मग त्याचा धाकुटा सहोदर, सहोदर म्हणजे काय, धाकटा भाऊ कान्हया नाव त्या साचार, तो गिरी गव्हारे थोर, धुंडीत साचार अहरनिशी. गिरी गव्हारे डोंगर पाहात पाहात आला, चित्ती निश्चय केला पूर्ण, होईल तुकयाचे दर्शन, तरीच सेविन मी अन्न, निश्चय पूर्ण हा केला. कान्होबारायांनी सुद्धा निश्चय केला होता, जोपर्यंत तुकोबाराय सापडत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही काय होणार नाही, घेणार नाही. आणि मग जगद्गुरु तुकोबारायापाशी पाहिलं त्यांनी. भामचंद्र डोंगरावर आले आणि कान्होबारायांनी तुकाराम महाराजांना आणि पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. समाधान झालं. आणि समाधान झाल्यानंतर कुठं आले, पांडुरंग परमात्म्याने कान्होबारायांना पाहिलं आणि पांडुरंग परमात्म्याने कान्होबारायांना पाहिलं. आणि पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी काय झाले, विलुप्त झाले, गुप्त झाले. आणि मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझे केले समाधान, रूप गोजिरे सुगुण, निवविले मन आलिंगन देऊन. माझं हे सगुण रूपाचं दर्शन घेऊन माझं काय झालं, आलिंगन देऊन माझं मन काय झालं, समाधान झालं.
आणि समाधान झाल्यानंतर तिथं कान्होबाराय आले आणि कान्होबारायांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. वहिनीही 7 दिवस झाले अन्न प्राशन केलं नाही, मीही 7 दिवस झाले अन्न घेतलं नाही. जोपर्यंत तुम्ही सापडत नाही तोपर्यंत, घरी येत नाही तोपर्यंत आम्ही अन्नाचा कणही घेणार नाही. आणि त्या ठिकाणावरून कान्होबाराय आणि जगद्गुरु तुकोबाराय देहूच्या रस्त्याने निघाले आणि इंद्रायणीच्या पलीकडे आले आणि त्या ठिकाणी बसले. घरी नाही आले. कुठं बसले? इंद्रायणीच्या तीरावर बसले. बसल्यानंतर कान्होबाराय म्हणतात, चला ना घरी. घरी जाण्याकरताच निघालो होतो ना आपण. नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नाही, मी घरी येणार नाही. आता मला संसारात माझं मन रमत नाही. मला आता संसार करावासा वाटत नाही. मला नेहमी भगवान परमात्म्याचं काय करावं वाटतं? चिंतन करावं वाटतं. आणि संसारात आलं का माझ्या मन खटकतं. कोणाचं देणं राहिलंय, कोणाचं घेणं राहिलंय. त्या वह्या डोळ्यासमोर येतात. त्या वह्या कोणत्या? ज्या सावकारकीच्या वह्या होत्या त्या. आणि मग कान्होबारायांना सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी, त्या वह्या घेऊन या. कान्होबारायाने त्या वह्या कोणत्या? हिशोबाच्या वह्या, सावकारकीच्या, महाजनकीच्या, दुकानाच्या, शेतसाऱ्याच्या सगळ्या वह्या जगद्गुरु तुकोबारायांनी आणल्या. आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये काय करायला लागले? ते बुडायला लागले. कान्होबाराय म्हणतात, अहो तुकोबा, तुमचं या संसारातून चित्त विटलंय. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले. वांतीसारखा तुम्हाला संसार वाटतो, परंतु आम्हाला नाही ना. मला 2-3 लेकरं आहे, वहिनी आहे घरी, त्यांचं कसं व्हायचं? जगद्गुरु तुकोबाराय काही एक ऐकना, परंतु कान्होबारायांनी सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्या वह्याचे काय केले? 2 भाग केले. भाव वाटा. त्या वह्याचे काय केले? 2 भाग केले आणि अर्धा भाग कुणाला देऊन टाकला? कान्होबारायांना देऊन टाकला. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या वाट्याला ज्या वह्या आल्या होत्या, त्या वह्या कायच्या होत्या? अभंगाच्या. तुम्ही म्हणणार इतक्या लवकर कस काय वह्या? त्या वह्या हिशोबाच्या वह्या होत्या. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या वह्या आपल्या हाताने बुडवल्या. कोणत्या? हिशोबाच्या वह्या. आणि हिशोबाच्या वह्या बुडवल्यानंतर पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेची झाले. पूर्व पक्षी धातू, धातू म्हणजे पैसा. हे सर्वचा काय केला? जगद्गुरु तुकोबारायांनी त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर कान्होबाराय म्हणे, चला आता भजन करत जा, पण घरी तर येत जा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय कुठं आले? घरी आले. घरी आल्यानंतर मन लागत नव्हतं. नेहमी काय वाटायचं? एकांतामध्ये जावं, आवडीने त्या एकांतामध्ये जाऊन आवडीने त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. आपल्यालाही जर असं वाटत असेल, एखाद्या वेळेस आपलं चित्त संसारामध्ये विक्षिप्त झालं असेल, आपल्याला असं वाटत असेल आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभ प्राप्त व्हावा, काहीतरी आपल्या पदरात पडावं, तर मनुष्याने काय केलं पाहिजे? एकांतामध्ये जाऊन आवडीने चिंतन केलं पाहिजे. एकांताचा आवडी विठ्ठल गायी जे एकांती. आणि आवडी विठ्ठल गायी जे एकांती अशा चांगल्या वातावरणामध्ये
जसं गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे, शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिम कुशोत्तरम. अशा प्रकारचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जाऊन जगद्गुरु तुकोबारायला नेहमी काय करावं वाटत होतं? चिंतन करावं वाटत होतं, भजन करावं वाटत होतं. घरी आले जगद्गुरु तुकोबाराय. घरी आल्यानंतर जिजाबाईंनी समजून सांगितलं, अहो तुम्ही अजिबातच लक्ष देत नाही. का गेले असताल तुम्ही डोंगरावर निघून? का गेले? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अगं आवले, तू आम्हाला तुझ्या पती व पतावर 200 रुपये दिले होते, तेही गेले. तुला कसं तोंड दाखवू मी? तुझा स्वभाव असा खट्याळ. तू नेहमी आली का काय करती? नेहमी काय करती? टाकून बोलती, नेहमी टाकून बोलती. म्हणून त्याच्यातूनही जगद्गुरु तुकोबाराला काय झालं? वैराग्य निर्माण झालं आणि डोंगरावर निघून गेले. अहो लेकरं आहेत 2-3, गंगी आहे, माद्या आहे, नारायण आहे, नारायण आहे. यांचं कसं व्हायचं? थोडंफार लक्ष द्यात चला ना. परंतु जगद्गुरु तुकोबाराय काही नाही. तू का म्हणे घालू दयावरी भार, तू का म्हणे घालू दयावरी भार. बहुहा संसार देवाबाई, बहुहा संसार देवाबाई. हे घालू तयावरी भार, त्याच्यावर वाहू हा संसार देवा पायी. या देवाच्या पायावर हा संसार काय करू? अर्पण करू. असं उलट जिजाबाईला त्या अवलीला उपदेश करायला लागले. परंतु ज्याला वैराग्य आहे, ज्याच्याकडे विरक्ती आहे, त्याला बोलणं ठीक आहे. एखादा आपल्यासारखा घी तू करून मी जातो निघून, असं थोडं जमत असतं. ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस तर तुकडा तर देवाच लागतो ना पोटाला. जरी झाला संन्यासी असं वाटतं कधी डबे येत वाटतं का नाही? माध्यान्नासी तोंडवासी. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायला चिंतनाची खूप आवड लागली, खूप आवड लागली. मग जिजामाऊली म्हटल्या, करत जा देवाचं चिंतन. काय त्याने माझ्या संसाराचं वाटोळच केलेलं आहे, करत जा चिंतन, पण मला सांगून तर जात जा, घरी तर येत जा. मग जगद्गुरु तुकोबारायने तेवढं ऐकलं. काय? चिंतनाला जातो पण मी काय करीत जाईन? घरी येत जाईन. एक दिवस गेले कुठं? चिंतनाला गेले, भंडाऱ्या डोंगरावर गेले. भंडाऱ्या भंडाऱ्या डोंगरावर चिंतनाला गेल्यानंतर जिजामाऊली पतिव्रता माऊली होत्या. तुकाराम महाराज जेवल्याशिवाय त्या जेवतच नव्हत्या. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. भंडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर जिजामाऊली भाकरी घेऊन निघाल्या. पुढं भंडाऱ्या डोंगरावर. आणि भाकरी घेऊन निघाल्यानंतर आता जशी गाडी जाती तसा पहिल्यांदा गाडी जात नव्हती. मधल्या रस्त्याने सरळ गेल्यानंतर भंडारा डोंगर चढायला लागल्या. चढत असताना आजही भंडाऱ्या डोंगरावर करवंदाचे झाड आहे. आणि तो करवंदाचे काटे असतात, त्याला जाड असतात. जिजामाऊली पाय रोवून डोंगर चढत होत्या. तेवढ्यात पायामध्ये काय भरला? काटा भरला. जसा काटा भरला तसा जिजामाता किंचाळल्या आणि सगळं भाकरी खाली पडल्या. पाण्याचा मोरवा फुटला आणि नशिबाला दोष देत होत्या. काय म्हणे? ह्यो बाबा त्याचं चिंतन करतोय, त्याला भाकरी घेऊन चालले तरी ह्यो मला काय सोडित नाही. आणि नशिबाला दोष देऊन पूर्व आठवायला लागल्या.
पूर्वीचं आठवायला लागल्या. काय होतं माझ्या माहेराला. हा, पुण्यातल्या होत्या जिजामाऊली, आप्पाजी गुळवे यांच्या कन्या. वडील सावकार होते, शेठ होते, आणि नशिबाला दोष दिलं आणि आपल्या पदरात हे पडलं. चला, हे म्हणूनही पाहिलं तर पाय बम झालाय, काटा घुसलाय. उठल्या, तिथंच बसल्या. तिथं एक गुरं चारणारा होता, गुराखी. त्यांनी पाहिलंय एक स्त्री विव्हळती आणि पडली. तो जवळ आला. काय झालं माऊली? काय नाही बाबा, कर्माचे भोग माझं नशीब असं. अगं झालं काय सांग ना माऊली. त्यावेळेस म्हणते काय नाही, पायात काटा घुसला. त्याने तुला काटा काढता येतो का? तो म्हण मी चांगल्या चांगल्याचे काटे काढतोय, माझं काटा काढण्याचंच काम आहे. काटेच काढतो म्हणे मी. कुणाच्या दारात पोराच्या रूपात जाऊन बापाचा काटा काढतो, कुणाच्या दारात सुनेच्या रूपात जाऊन सासूचा काटा काढतो, कुणाच्या दारात आता सासूचाच काटा आहे त्याच्यामुळे तसं मला सुनेचा काटा होता. मला चांगला काटा काढता येतो. आणि भगवान परमात्म्याने जिजाबाईचा पाय मांडीवर घेतला, गुडघ्यावर घेतला आणि आपल्या तोंडात बोट घातली. कोण येतो भगवान परमात्मा. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा तो, जगाचा मालक, सगळं नियंता असणारा हा, या जगाचा पिता असणारा, गतिर्भरता प्रभू साक्षी सर्व असणारा. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळीता गा, असा करता धरता असणारा तो पांडुरंग परमात्म्याने साक्षात जिजाबाईचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतला आणि तोंडात बोट घालतोय आणि जिजामाऊलीच्या पायावर काय करतोय, ते बोट पुशितोय. पुन्हा तेच बोट कुठं घेतोय, तोंडामध्ये घालतोय. काय? आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला काटा काढायचा म्हणजे काय आहे. हा, दुष्टाचा संहार करण्यामध्ये नुसतं मनामध्ये संकल्प केला तरीही दुष्टाचा काय होतोय, संहार होतो. आणि त्याला काटा काढायला काय, नुसतं संकल्प केला ना हात फिरवला, जिजामाऊलीचं काय झालं, दुःख नाहीसं झालं. काटा निघाला, दुःख नाहीसं झालं. आणि कोण रे बाबा तू, असं विचारलं. तो चांगला काटा काढला, माझा पाय दुखतही नाही. कोण रे बाबा तू? तो म्हणे मी विठ्ठू. असं म्हटल्यानंतर विठ्ठू म्हटल्यावर तुझं मड. आणि मग तो पळाला आणि काय लागला, तिकडे जाऊन हसायला लागला. आणि मग त्या भाकरी घेतल्या, पाण्याचा मुरवा फुटलेला होता. आणि जिजामाऊली कुठं, भंडाऱ्या डोंगरावर गेल्या आणि त्या भाकरी सोडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांपुढे एक भाकर ठेवली आणि ती भाकर ताटामध्ये ठेवलीवर खा म्हणे. त्यावेळेस तुकाराम म्हणतात, महाराज म्हणतात, अगं आवली अजून एक ताट कर. अगं कर ना ताट. कोण येणार आहे जेवायला? तुमचा तो देव येणार आहे का, तो काळा येणार आहे का? नाही ग. अगं कर, आवले करता. आणि मग जिजामाईला वाटलं खरंच पांडुरंग परमात्मा येतो काय, म्हणून दुसरं ताट केलं आणि बस म्हणे तू आपण संगत जेव म्हणे. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी कायच प्रेम अंतःकरणात होतं. जगद्गुरु तुकोबारायांनी एक घास मोडला, आपण खायचा तर हा काय केलं, जिजामाईला खाऊ घालायला लागलं. नग 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 मला नग. करता तेवढा घास जिजामाईंनी खाल्ला. आणि जगद्गुरु तुकोबाराय आणि जिजामाता त्या ठिकाणी जेवले. जिजामाई परत आल्या आणि तुकाराम महाराज संध्याकाळ झाल्यानंतर परत घरी आले. आणि घरी आल्यानंतर खूप त्रास होतो जिजामाईला. काय होतो? खूप त्रास होतो. म्हणूनच इंद्रायणीच्या काठाला त्या माश्याच्या डोहापाशी काय बसले, विठ्ठलाचं चिंतन करीत बसले. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला टाळी वाजवा, जय हो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबाराय त्या इंद्रायणीच्या तीरावर भजन करीत बसले आणि भजन करत असताना त्यांच्या जवळ एक शेतकरी आला. फेरफटका मारला जमिनीला, शेजारी जमीन होती, फेरफटका मारला जमिनीला आणि जमीन पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याने काय पेरलेली होती, ज्वारी पेरलेली होती. ज्वारी पहिली ज्वारी, इतकी भारी ज्वारी आलेली होती, इतकी भारी, एका एका ताटाला 2-2 कंस, एका एका ताटाला 2-2 कंस, इतकी भारी ज्वारी आलेली, मोत्यासारखे दाणे दिसत होते. आणि तेवढ्यात त्यांना आवाज आला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आला ना तो तुकाराम महाराज कशी, आणि तुकाराम महाराजाला म्हटला, अहो तुम्ही इथं भजन करता, तर इथं भजन करण्यापेक्षा तिथं भजन करा, ज्वारी ही राखणं होईल आणि तुम्हाला मी काय देईन, अर्धमन ज्वारी देईन. तुकोबारायला वाटलं खरं आहे गाड्या, खरं आपलं भजन होईल आणि सगळंच होईल, तुमचा संसार चालेल. त्याने असं सांगितलं, शेत पाहुणीच उफेर कृषीवल निघाला सत्वर, येऊनी तुकया समोर काय उत्तर बोलिला. तो कृषीवल म्हणजे कृषी करणारा शेतकरी. त्याने सगळं शेत पाहिलं आणि तुकाराम महाराज जवळ आला आणि तो बोलला, म्हणे तुकया शेठ ऐका वचन. तो शेठ म्हटला या ठिकाणी, कारण पूर्वीचे तुकाराम महाराज काय होते, शेठच होता ना, सावकारच होते ना. म्हणे शेठ ऐका वचन, माझ्या शेती बैसा राखन, अर्धमन दाणे तुम्हासी देईन, कुटुंब रक्षण करावया. तुमचं कुटुंब रक्षण करण्याकरता मी तुम्हाला काय देईन, अर्धमन धान्य देईन. असे रिकामेच बसलेले तुम्ही त्या देवाचं नाव घेत, सहज रिकामे बैसला घरी, संसार चालेल कैशा परी, तरी शेती बैसून नंतर येथेची हरी भाजाव. असं इकडं तिकडं बसण्यापेक्षा तुमचं घर तरी कसं चालायचं, असेच इकडं तिकडं चिंतन केल्याने विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने कुठं संसार चालत असं. असं कोण म्हटला, तो शेतकरी. आणि इथंच विठ्ठल भाजावा असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायला खरं वाटलं. त्याला वाटलं, जगद्गुरु तुकोबारायला वाटलं चला आवली बी खुश होऊन जाईल. आणि मग जगद्गुरु तुकोबारायने त्याच्याकडून एक माचवा तयार करून घेतला. माचवा, 4 खांब, त्याच्यावर आडे उभे लाकडं टाकले, त्याच्यावर 2-3 पेंद्या टाकल्या, त्याच्यावर एक बारदाना बांधला आणि तिथं जगद्गुरु तुकोबाराय काय करायला लागले, भजन करायला लागले आणि ज्वारीही राखायला सांगितलं. पक्षी राखा म्हटले, पक्षी काय करा, राखा. मग जगद्गुरु तुकोबारायांनी घरी आले, सगळं वृत्तांत सांगितला. जिजाबाई खुश खूप झाल्या ना, किती दिवस झाले काही मनातच नाही संसाराचं. आता तरी काय झालंय, मनात आलंय. तेवढीच अर्धमन ज्वारी आली तर सालाची काय होईल, संधी होईल, संधी. आता ही जुनी भाषा काय आहे, विलुप्त होत चालली. सालाची काय होईल, संधी होईल. जगत जिजामाता लवकर उठल्या, भाकरी थापल्या 2-4
एक भाजी आणि जगद्गुरु तुकोबारायाजवळ देऊन टाकले आणि त्या ठिकाणी गेले जगद्गुरु तुकोबाराय माचव्यावर बसले. आपलं माचव्यावर बसल्यानंतर हातामध्ये चिपळ्या, गळ्यात विणा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाखरं सकाळी यायचे खाऊन, दुपारी निघून जायचे, संध्याकाळी यायचे खाऊन निघून जायचे. आणि हे भजनामध्ये दंग. जगद्गुरु तुकोबारायला असं वाटायचं आपण चिपळ्या वाजवतो ना आणि भजन मोठ्याने म्हणतो ना, म्हणूनच हे पाखरं काय होते निघून जाते. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं, कुंभाराकडून गाडगे आणले, गाडगे. आणि एका एका 2-2, 4-4, 5-5, 10-10 फुटावर, म्हणजे आपल्या भाषेत एका गुंठ्यात एक गाडगं बांधलं. कशाला? ताटाला, पक्षाला पाणी पिण्याकरता. आणि माचव्यावरून बसले, चिपळ्या ठेवून दिल्या आणि मोठ्याने विठ्ठल विठ्ठल भजन करत होते ना, तेही सोडून दिलं. फक्त मनात भगवान परमात्म्याचं मनात चिंतन करायला लागले. हे पाखरं यायचे. त्या वर्षी जवळजवळ दुष्काळ पडला होता महाराष्ट्राच्या त्या गॅझेटमध्ये सुद्धा. 49, 51, 52ला 1500, 49, 51, 52 साली काय पडला होता, दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ पडल्यानंतर जमीन 2-4 वर्ष तापली ना, ती जमीन ती जरा तापली तर तिचा पोत सुधारतो. आणि जमिनीचा पोत सुधारला का उत्पन्न काय येतं, चांगलं येतं. त्या वर्षी इतकं उत्पन्न चांगलं आलं होतं. 2-4 वर्ष उत्पन्नच नव्हतं, म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये पक्ष राखायला ताटागिनीच माणूस होतं, ताटागिनीच. 2-4 वर्षातून आलं होतं ना. लोक घरी एकदा नाश्ता केला का दुपारचं जेवण कुठं, शेतातच. अंधार पडल्याशिवाय घरी येत नव्हते. आणि इथं पाण्यासकट सोय होती, जशी दिंडीत असते तशी. माग जायचंच नाही. पक्षी आले का तिथंच झोपायचे, तिथंच खायचे, तिथंच राहायचे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व सोय केलेली. पक्षी राखले ना जगद्गुरु तुकोबारायांनी. जिजाबाईला दररोज आनंद व्हायचा. काय? अर्धा मन ज्वारी खळ्यावर, अर्धा मन ज्वारी. आणि जेव्हा तो आलाय, शेतकरी आला आणि शेताला फटका मारला, फेर फटका. ज्वारीचे ताट पाहिले, कंस पाहिले, सगळ्या काय झालेल्या, पिश्या. सगळे मोकळ्या झालेल्या पिश्या दिसल्या. ते तुकाराम महाराजकडे गेला आणि म्हटला, काय आहे तुम्हाला, पाखरं राखायचे सांगितलं? पाखरच राखिले म्हणे. त्यांचं चांगलं रक्षण केलं, त्यांना उडवून सुद्धा दिलं नाही, पाण्यासकट सोय केली. कपाळाला हात मारून घेतला. कुठून दुर्बुद्धी सुटली, ह्या तुकाला इथं काय ठेवलं, राखण्याकरता. तुकाराम महाराजला घेतलं, फरा 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 ओढत कुठं घेऊन गेला, पंचाकडे घेऊन गेला. आणि पंचाकडे घेऊन घेतल्यानंतर सगळी हकीकत सांगितली. याला मी राखण करण्याकरता ठेवलं होतं. अर्धा मंजूरी कबूल केली होती. तुकाराम महाराजला त्या पंचांनी विचारलं, का हो, हे खरं आहे का? हा, खरं आहे म्हणे, त्यात खोटं काहीच नाही. अजिबात खोटं नाही, ते काहीच खोटं नाही. अजिबात खोटं बोलले नाही तुकोबाराय. हा म्हणे खरं आहे. अर्धा मन ज्वारी कबूल केली होती का? हा म्हणे. आणि त्यावेळेस तुकोबारायचं त्यांनी काय केलं, मग घर लिहून घेतलं. घर, तेवढं घर होतं राहायचं, तेवढं लिहून घेतलं. आणि खळं झालं. खळं वेळ झाला म्हणून लगेच खळंही झालं. खळं झालं. ती ज्वारी किती झाली? 17 खंड्या ज्वारी झाली. किती? 17 खंड्या. म्हणजे पिश्याची ज्वारी होती. पिश्या म्हणजे एक दाणाही नव्हता, सगळ्या मोकळ्या झाल्या होत्या. तरी ही ज्वारी किती झाली? 17 खंड्या. आता 17 खंड्या ज्वारी झाल्यानंतर 17 खंड्या म्हणजे किती? 20 पोत्याची एक खंडी असते, है ना? किती? 20 पोत्याची एक खंडी. असे 17 खंड्या काय झालं? धान्य झाली. एवढी ज्वारी झाली. आणि मग एवढी ज्वारी झाल्यानंतर सगळी ज्वारी घेतली. तुला ज्वारी किती होणार होती ते सगळं झालं. तो अगोदरच बोलणं झालं होतं, मला
एवढी ज्वारी होणार होती, त्याच्यापेक्षा डबल ज्वारी झाली. त्याला जेवढी झाली ज्वारी तेवढी ज्वारी त्याला देऊन टाकली आणि बाकीची ज्वारी तुकाराम महाराजच्या घरी आणली. तुकाराम महाराज म्हणे मी ज्वारी नुसती राखायला गेलो तर माझ्यावर आळ घेतला की सगळं हे केलं, हे धान्य अजिबात नको मला, सगळं धान्य त्याला देऊन टाका. पंच म्हणे त्याला कशाला? त्या ठिकाणी पंच होते गंगाधर पंत, त्यांच्याकडे ती ज्वारी ठेवली. तुकाराम महाराजला किती दिलीच नाही ज्वारी, मला काहीच नको, सगळी ज्वारी कोणाकडे ठेवली? गंगाधर पंताकडे. जिजामाऊली म्हणे घरं गेलं सगळंच गेलं, काहीच नाही आलं, काही ज्वारी राखू नका काय नका. आणि मग काही दिवस गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करत इकडं जाय, या डोंगरावर जाय, कधी भंडारा डोंगरावर जाय, कधी भामचंद्र डोंगरावर जाय, कधी कधी इतके लांब जायचे देहूपासून लांब असणारा घोराडेश्वर डोंगर, त्या घोराडेश्वर डोंगरावर तुकोबाराय काय करायचे? चिंतनाला जायचे. कारण आणि एक दिवस जगद्गुरु तुकोबारायच्या मनात आलं काय, आपलं असं जीवन चिंतनामध्ये चाललंय आणि मंदिर पाहिलं तर मंदिर काय झालंय? पडलेलं होतं. बोलोबाच्या काळात झालेलं मंदिर ते पांडुरंगाचं होते जे मंदिर, देवाचे देऊळ. मनामध्ये आलं ते काय करावं? त्याचा जीर्णोद्धार करावा. उठले सकाळीच, टिकाव घेतला आणि मंदिर काय करायला लागले? पाडायला लागले. मंदिर पाडायला लागले आणि सगळ्या गावाला समजलं, पंचांना समजलं काय, जगद्गुरु तुकोबाराय मंदिर बांधू राहिले. पांडुरंग परमात्मा त्या गंगाधर पंताच्या मनात गेला, ए पंत काय तुझ्याकडे ज्वारी ठेवलेली ते काय, कुठे गेली ती ज्वारी? ती ज्वारीचे जे पैसे आलेले ते देऊन टाक. आणि मग ते पंच मंडळीने मीटिंग घेतली आणि जगद्गुरु तुकोबारायला काय केलं? सहाय्य केलं आणि ते मंदिर पूर्ण बांधलं. मंदिर पूर्ण बांधलं, मंदिरही झालं, परंतु प्राणप्रतिष्ठा करायची राहिली, काही शिल्लक राहिलं नाही ना, ती ज्वारी गेली त्याच्यात. पुन्हा पांडुरंग परमात्मा त्या पंचाच्या स्वप्नात गेला. कशी रे तुम्ही पंत म्हणे, काही हिशोब बिशोब येतं का नाही तुम्हाला? सगळी ज्वारी त्या मालकाच्या हवली गेली म्हणे. ती अर्धा मन ज्वारी राहिली होती ना म्हणे, ती तुकाराम महाराजच्या घरी गहून नेऊन घातली नाही. आणि मग ती अर्धा मन ज्वारी आणली तुकाराम महाराजला द्यायला लागली. तुकाराम महाराज बरं झालं, ही ज्वारी इका आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा करा. आणि ती ज्वारी इकली आणि तिची काय केली? मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणीच मंदिर झाल्या म्हटल्यानंतर आता इकडं तिकडं भजनाला जायची गरज नाही, त्या मंदिरातच जगद्गुरु तुकोबाराय करायला लागले, चिंतन करायला लागले. जिजामाऊली एक दिवस म्हणे, अहो बाजाराला जाता का? सगळ्या गावाचा बाजार आणता, घरी काहीतरी आणा ना. चल निघाली एक दिवस बाजाराला. देहूचा बाजार पहिला 9 लाख उमऱ्याचा बाजार होता. तिथं 9 लाख उमरे नावाचं गाव आहे. बाजाराला निघाली. गावाच्या बाहेर एक म्हातारी होती, म्हातारी एकदम थकलेली, अशी वाकलेली म्हातारी होती, एकदम वाकलेली. तीही बाजाराला जाणार, बसत उठत चालली होती. तुकाराम महाराजांनी तिला विचारलं, अहो आजी कुठं निघाल्या? काय नाही म्हणे, निघाले बाजाराला म्हणे. काय बाजाराला निघाले म्हणे? काय आणायचं बाजारातून? काय नाही म्हणे, एवढा तेलाचा नळा घेऊन जायचा आणि फक्त काय आणायचं? तेल आणायचं. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणे, तुमचं नुसतं तेलच आणायचं का? हा तेलच. ती म्हणे, वा बरं झालं म्हणे, माझे कष्ट वाचले म्हणे, तेल घेऊन या म्हणे, मला फक्त तेलच आणायचं. जगद्गुरु तुकोबारायने तो नळा घेतला तेलाचा. काय? तेलाचा नळा घेतला, बाजार केला थोडाफार, त्याच्यात तेल भरलं, तेल त्या म्हातारीला तेल दिलं. तेल दिलं, घरी आले. ती म्हातारी दुसऱ्या बाजारी तिनं प्रचारच केला, तुकाराम महाराजांनी तेल आणलं कस तेलच संपत नाही. आतापर्यंत तेवढं तेल आणलं ना 8 दिवसात पुरायचं आणि संपून जायचं. परंतु त्या आठवड्यात त्या म्हातारीने
आखाडही तळला. तिची लेक आली, तिच्या लेकीलाही पुरणपोळीचा स्वयंपाक केला, तरीही तेल संपलं नाही. तुकाराम महाराजांनी तेल आणलं का संपतच नाही. म्हणून तिनं प्रचार केला, हे लोक नळे घेऊन तेलाचे कोणाला दुसऱ्या बाजूला. तुकाराम महाराज निघाले, अ तुकाराम महाराज आमचा नळा घेऊन जा. तुकाराम महाराजच्या सगळ्या हाताला नळे. अजून लोक आले, आता काय बांधा म्हणे, जिथं जागा असेल तिथं, काय जिथं जागा असेल. लोक बी काय मग असं समजल्यानंतर कोणी काय एकानं तर शेंडीलाच नळा बांधला. जगद्गुरु तुकोबारा. आणि ही बातमी कोणाकडे गेली मग? जिजाबाईला सांगितलं, अगं जिजे, त्या तुकाराम महाराजकडे पाहिला का लोकांनी कसा अवतार केलाय तोयवाला त्या नवऱ्याचा. आणि जेव्हा जिजाबाई आल्या आणि पाहिलं, सगळ्या अंगालाच अंगाला नळे. हा घरी काय, घरी बाजार आणायला सांगितलं तर बाजाराला पैसे नाही, लोकांचं वर वाहतोय. परंतु जगद्गुरु तुकोबारांची वृत्ती कशी झालेली होती? परोपकारी वृत्ती झाली होती. ठाकला तो काही केला परोपकार. जसा येईल तसा जगद्गुरु तुकोबाराय काय करायचे? परोपकार करायचे. एक दिवसाचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय एका जणाने ऊस दिले जगद्गुरु तुकोबाराय, ऊस. आणि ऊसाची मुळे घेऊन आले. पोरं म्हटले, ऊस द्या, ऊस द्या. घ्या घ्या. तिथून माध्या आला, बाबा ऊस. माध्यापर्यंत एक कांडी तर ठेवा जगद्गुरु तुकोबारायने. अजिबात नाही, काहीच शिकवत. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन हे कसं झालं होतं? परोपकारी झालं होतं. आणि संसाराचीही चिंता नाही. जगद्गुरु तुकोबारायला कळालं होतं अनेक प्रसंगातून, आतापर्यंत आपण संसार केला नाही, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. ज्वारी काहीच नव्हती, पिशा झाल्या होत्या, तरीही काय केली? भगवान परमात्म्याने ज्वारी दिली. भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं ही दर्शन झालं होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय नेहमी काय करायचे? चिंतन करायचे, नेहमी चिंतन करायचे, परोपकार करायचे. म्हणून चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबारायच्या खूप चिंतन, जगद्गुरु तुकोबारायचं इतकं चिंतन वाढलं, इतकं चिंतन वाढलं की कायमस्वरूपी जगद्गुरु तुकोबाराय जिव्हे झाला चळ नेघे अवसान ते पळ. एक सेकंद सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय चिंतनाविना राहत नव्हते. एवढं जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करत होते. मग इतकी चिंतन वाढल्यानंतर, इतकं चिंतन वाढल्यानंतर खूप चिंतन वाढलं. परंतु कितीही स्वतः चिंतन केलं, परंतु जर आत्मकृपा नसेल, शास्त्रकृपा नसेल, गुरुकृपा नसेल, तर भगवत कृपा सुद्धा काय होत नाही. पहिल्यांदा आपली आत्मकृपा पाहिजे, स्वतःची स्वतःवर काय पाहिजे? कृपा झाली पाहिजे. जी शास्त्र कृपा असेल तर काय होत असतं? ज्ञान होत असतं. आणि सर्वात मोठी कृपा म्हणजे काय पाहिजे? गुरु कृपा पाहिजे. आणि तो दिवस आला जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करत असताना तसेच निद्रिस्त झाली. आणि निद्रिस्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायला काय पडलं? स्वप्न पडलं. जगद्गुरु तुकोबारायला काय पडलं? स्वप्न पडलं. अशा प्रकारचं स्वप्न पडलं की बाबाजी चैतन्य जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये आले. आणि स्वप्नामध्ये येऊन काय दिला? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले बाटे सापडविले बाटे साता गंगा. जगद्गुरु तुकोबारायांना स्वप्न पडलं
बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. सत्य गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो जाना ठेविला कर. जगद्गुरु तुकोबारायला स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्याचा काय झाला अनुग्रह झाला आणि तोच गुरु उपदेश म्हणून जगद्गुरु तुकोबारायचा आपला जो मंत्र आहे तो कोणता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा मंत्र दिला. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय चिंतनामध्ये मग्न झाले. कारण जोपर्यंत गुरु होत नाही तोपर्यंत ज्ञानही होत नाही, यथार्थ ज्ञान होत नाही. नाही तर आपण म्हणतो आपण आपली मनाचीच माळ आहे. मनाच्या माळीचं काहीच नसतं. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. म्हणून गुरु पाहिजे. आणि गुरु जर असेल तर काय होत असतं ज्ञान प्राप्त होत असतं. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. आणि जगद्गुरु तुकोबारायला गुरुचा काय झाला साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय काय करायला लागले प्रारंभी कीर्तन करी एकादशी. प्रारंभी काय करायला लागले एकादशीला कीर्तन करायला लागले. कारण ग्रंथाचं वाचन चालू प्रारंभी कीर्तन करायला लागले. एकादशीला पहिल्यांदा कीर्तन करायला लागले एकादशी. मग कीर्तन केल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायच्या वाणीचा हे पाहिल्यानंतर कीर्तन केल्यानंतर खूप लोक कीर्तनाला यायला लागले. मंदिर मोठं झालेलं होतं. मंदिरात लोक खूप कीर्तनाला यायला लागले, खूप कीर्तनाला यायला लागले. परंतु त्या मंदिरा शेजारीच एक मठ होता. कोणाचा मंबाजीवांचा मठ होता. कोणाचा मंबाजीवांचा मठ होता. आता जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती वाढायला लागली, तारखा वाढायला लागल्या. मग आता यांच्या तारखा वाढायला लागल्या त्यांच्या साहजिकच आहे काय व्हायला लागलं कमी व्हायला लागले. त्यांचं चांगलं चाललं होतं. जोपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत नव्हते तोपर्यंत मंबाजीवाचं दुकान चांगलं चालत होतं. पुढे 10वे 13वे चांगलं चालू होतं. आणि जगद्गुरु तुको वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुगत्याचे. तो वाटच पाहून होता तुकाराम महाराजांची. एक दिवस तुकाराम महाराजांची नाही जिजामाईची म्हैस काय ओढली झाली सुटली आणि त्याच्या मठातल्या फुलबागेत गेली. म्हैस गेल्यानंतर पाहिली म्हैस. त्याला सांगितलं ही म्हैस कोणाची आहे तुकाराम बुवाची. असं सांगितल्यानंतर त्याची तळपायाची आग काय झाली मस्त वाटच पाहून होता. आणि मग काय त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांनी जे मंदिर बांधलं होतं ना त्या मंदिराला प्रदक्षिणा करता काट्या आड्या घातल्या होत्या. प्रदक्षिणा करून देत नव्हत्या कारण शेजारीच काय होता मठ. आणि जगद्गुरु तुकोबाराय सकाळी पूजा करून आले आणि पाहिलं तेच काट्याची काठी उपडली. काय केली उपडली. आणि मंबाजीवाने धडा 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 तुकोबारायला हाणलं नाही काय केलं बडवलं. काट्याच्या काठीने बडवलं. तो काट्याच्या काठीने मारायचा आणि जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल 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 म्हणायचे. इतकं मारलं तर थकला मंबाजीवा. काय झाला इतका थकला घरी गेला. इकडे जगद्गुरु तुकोबाराय आले. कोणीतरी जिजाबाईला सांगितलं. जिजाबाई आल्या पदर खोसूनच आल्या. घाबरत होते पण जिजाबाई. सगळं गाव घाबरायचं. मंबाजीबा पळाला घरी आणलं. काटे काढले हळद घातली. तरीही जगद्गुरु तुकोबाराय उठले आणि संध्याकाळी काय करायला लागले कीर्तन करायला लागले. आणि कीर्तन करायला लागल्यानंतर तो येऊन बसत होता. काय जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनाला येऊन बसत होता. का चला लोक नावं ठेवतात एवढे लोक येतात आणि आपणच नाही गेलो तर काय म्हणणार. त्याच्या काय मनी भाव होता का काय नाही कुचराचे श्रवण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना
कुचराचे श्रवण. त्या कुचराच्या श्रवणाला जर मनात त्याच्याविषयी कुठं चुकतोय, कुठं काय बोलतोय हे पाहण्याकरता जर आला तर त्याला काहीच प्राप्त होत नाही. आणि तो त्याच्या करताच येत होता, काय चुकत येत काय नाही याच्या करता त्याला काहीच प्राप्त झालं नाही. तरीही जगद्गुरु तुकोबारायांनी दुसऱ्याच्या गळ्यात विणा दिला आणि अंबाजीबाच्या मठामध्ये गेले. ते ताडदिशी झोपलेलं होतं, थकून मारून मारून थकलेलं होतं आणि त्याच्या पायाला हात लावला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी पाय दाबायला लागले, हात दाबायला लागले आणि तो उठला. पाहिलं आपल्या घरचे तर कधी हात पाय दाबीत नाही, आपली घरवाली तर कधी आपल्या पाय दाबीत नाही, नेमकं पाय कोण दाबतोय पाहिलं तर चमकलाच तो जगद्गुरु तुकोबा साक्षात. अहो तुमचे हात दुखले असतील, तुमचे पाय दुखले असतील हाणून हाणून, काय अशी वृत्ती तयार व्हायला किती वेळ लागतो? अशी वृत्ती तयार व्हायला एखाद्याने जर आपल्याला हाणलं, आरे केलं, हाणलं द्या सोडून, तर आपण कार्य करण्याकरता काय असतो? तयार असतो. परंतु जगद्गुरु तुकोबारायांचं इतकं चिंतन झालं होतं, इतकं चिंतन झालं होतं की जगद्गुरु तुकोबारायांनी क्रोधावर विजय जिंकला होता, क्रोधाला जिंकलं होतं. कोणी कितीही क्रोध आणण्याचा प्रयत्न केला, राग आला नसता का? परंतु या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी कोणावर विजय मिळवला होता? क्रोधावर. जगद्गुरु तुकोबारायांनी लोभावरही विजय मिळवला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी कामावरही विजय मिळवला. अशा अनेक प्रकारच्या कथा आहे, अनेक जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे, खूप प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करत होते, खूप चिंतन करत होते, खूप चिंतन करत होते. एक दिवसाचा प्रसंग आहे. घरी आले आणि घरी आल्यानंतर जिजामाऊली म्हटल्या, अहो आज सासरेबोची काय आहे? पुण्यतिथी. काय पुण्यतिथी? त्यांना जेव घालावं लागेल, हा काहीतरी आणा ना. ते लगेच आणतो म्हणे, जा तू काय कर, तोवर तयारीला लाग. तयारीला लागायला काहीच नव्हतं ना. त्याला काय म्हणे, मी आत्ता जातो आणि काय करतो, भाजी घेऊन येतो म्हणे, भाजी शिजव आणि नैवेद्य दा. आले इकडं रानात भाजी न्यायला. भाजी न्यायला आले तर तिथं काय गहू सोंगण्याचं काम चालू होतं. काय गहू सोंगण्याचं. आणि लागले ना गहू सोंगायला. कोण? जगद्गुरु तुकोबाराय. गहू सोंगायला लागल्यानंतर ते सगळे रोजाचे गडी होते. यांची पात धरली का त्यांची अर्धी जात नाही तरी ती शेवटपर्यंत. ते मालक कोणाला बोलायला लागला? जे रोजा होते त्यांना, काय याला फक्त एक पेंडी धान्य द्यायचंय तरी ह्यो इथून लागला का तिथपर्यंत जाऊन थांबत नाही. आणि तुमचं अर्धी पात झाली, चतकुर पात झाली का पाणीच प्यायचंय. एखादी पुढं जल्ली का तिला खडे हाणलेच तो पुढं उक्त घेतलंय, हा तिला माग खेची. ते मालक लागला ना बोलायला त्यांना. त्या बाकीच्या बाया म्हटल्या, माणसं म्हटले, उगच हा ताप, घरी ताप आणि दुसऱ्याला ताप. परंतु जगद्गुरु तुकोबारायचं परोपकारी जीवन होतं. जगद्गुरु तुकोबारायांनी 4 वाजेपर्यंत गहू सोंगला. किती? 4 वाजेपर्यंत. आणि ते गव्हाचं पिंडी दिली व त्याने, मोठी पिंडी दिली, डोक्यावर घेतली पिंडी. 5 वाजता. किती? 5 वाजता. असं काय पुण्यतिथी काय 5 वाजता करत असते? दुपारी पितृ कधी जेव घालावं लागत असते? 11च्या, लई झालं तर 12च्या. हे इकडंच गहू सोंगायच्या नादात पांडुरंग परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार धारण केला आणि हे एवढं मोठं गठुडं घेतलं आणि जिजामाई समोर नेऊन टाकलं. सकाळीच अगं मी म्हटलो होतो भाजीचा, पण काय योगायोग, एका जणाने पूर्वीची उधारी होती ती सगळा किराणा दिला म्हणे. काय पूर्वीचं उधार होतं त्याला आठवलं, ऋण वैर हात्या, त्यांनी ऋण फेडाव म्हणून हे सगळा किराणा दिला. किराण्यामध्ये काय? हरभऱ्याची डाळ, गूळ,
तूप, विलायची, थोडेसे बडीशेप, खोबरं, लवंगा, मीठ, मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, गार मसाला, गोडा मसाला सर्व त्याच्यामध्ये होतं. मिठाची पुडी होती, कोथिंबीर होती, थोडा ओवा होता, थोडा खाटा सोडा होता, मिरच्या होत्या. आणि मग असं सांगितल्यानंतर मग हा कोणता स्वयंपाक असेल बरं? पुरणपोळी. आणि मग पुरणपोळी म्हटल्यानंतर जिजामाऊलीने काय केलं, 2, 4, 5 महिला बोलल्या. आणि हे बाबा कुठं गेले? आमंत्रण सांगायला. तुकाराम महाराज अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं, या आमच्याकडे जेवायला. आमच्या वडिलाची काय आहे? पुण्यतिथी. आमच्या वडिलाची पुण्य, अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं. लोकांना वाटलं यांना जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती, यांना खायला दाना नाही आणि सगळीकडे आमंत्रण. काही तर जेवायला नाही, मजा पाहायला म्हणून आले. काय खाऊ घालते म्हणून, काय नाही त्यांच्याकडे. सगळं गावाला जिजामाऊलीने त्या 2, 4 महिला घेऊन मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, आगारी टाकली. सासरे बोला जीव घातलं तुकाराम महाराजांनी. आणि सगळं गाव आलं, सगळ्या गावाला जीव धाऊ धाऊ वाढलं. कोणी? तुकाराम महाराज. आग्रह करून वाढलं. आणि गाव काय जेवण काय, हे पत्रावळ्याचा ढीग लागला असा मोठा. आपल्याकडे लागतो सप्ताहाच्या टायमाला तसा इथं एवढा ढीग लागला. आणि मग सगळं झाल्यानंतर 2:30-3 वाजले. सगळे लोक जेवून निघून गेल्यानंतर जिजामाई म्हणतात, अहो आपण काय करू आता? 2 जण काय करू? जेव. पोरं जेव घातली, आपण आता 2 जण काय करू? जेव. नाही म्हणे, हे भांडे तेवढे इसळून टाकू म्हणे आपण 2 जण. एकदा जेवलं का काही सुचत नाही. संध्याकाळी जेवलं का भांडे कोपऱ्यात जाते आणि सकाळी घासल्या जाते. मी काय करतो, आपण 2 जण भांडे घासू. आणि भांडे घासल्यानंतर मी काय करतो, लोकांचे जे भांडे आणले होते ते काय करतो, घेऊन येतो. भांडे आणले, एवढे भांडेच नव्हते घरात स्वयंपाक करायला, म्हणून तुकाराम महाराजांनी भांडे गोळा केले होते. भांडे घासले जिजामाऊलीने. आणि कोणी घासले? पांडुरंग परमात्म्याने जिजामाईला भांडे घासू लागला. सगळे भांडे घेतले आणि निघून गेला. भांडे ज्याचे होते त्याला देऊन टाकले. आणि तेव्हा हा बाबा काय गाला, 4 वाजता ती पिंडी भारा घेऊन आला. अगं जिजे आवले इकडी. मी तर भाजीच आणायला गेलो होतो म्हणे, पण आज गहू भेटले. काय कुठे म्हणे? गहू कुठे? त्याचा सांजा तयार कर, कान्या कर, नाही तर शिरा कर आणि बापाला जीव घाल. काय लागली चमकून. आता आले ते कोण होतं म्हणे? मग ते कोण होतं? अहो तुम्ही दुपारी चालले ना, तुम्हाला काय येडबीड लागलं काय? तुकाराम म्हणे, अख्खं गाव जेवून गेलंय म्हणे. ते पा म्हणे पत्रवाळ्याचा ढीग आणि तरी स्वयंपाक शिल्लक आहे. हे पा म्हणे. तुकाराम महाराजाला वाटलं हे कोणाचं काम आहे? पांडुरंग परमात्म्याचं काम आहे. काय? पांडुरंग परमात्म्याचं काम आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराने कपाळाला हात लावला. अरे देवा, माझ्याकरता तू भांडे घासले? म्हणून त्या दिवसापासून जगद्गुरु तुकोबाराने सर्व सोडून दिलं आणि फक्त काय करायला लागले? चिंतन करायला लागले. आणि ही बातमी कोणाला पोहोचली? चिंचवडला पोहोचली. की तुकाराम महाराजांच्या घरी साक्षात पांडुरंग परमात्मा आला आणि त्याने अख्ख्या गावाला काय केलं? जेव घातलं. चिंचवडला मोरव्या गोसावी नावाचे संत होते ब्राह्मण, त्यांना ही बातमी कळली. आणि बातमी कळल्यानंतर त्यांना वाटलं एवढे साक्षात्कारी पुरुष, जाणून न जाणं हे खोटं आहे का खरं आहे? जर खरं असेल तर त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ. आणि अशी जरी अफवा जर असेल तर धर्माधिकाऱ्याकडे त्यांची काय करू? तक्रार करू. असं सांगितलं
असं म्हटल्यानंतर ते मोरव्या गोसावी जगद्गुरु तुकोबारांच्या भेटी करता आले आणि तुकाराम महाराजालाही असं वाटलं की आता काय करावं, चिंतन करावं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय काय करायला लागले, चिंतन करत 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 तेही त्या मोरव्या गोसाईला भेटायला लागले. आता जवळजवळ देहूचा आणि चिंचवडचा अंतर जवळ किती आहे, 20 ते 22 किलोमीटर आहे. आणि 20-22 किलोमीटर जायला काहीतरी वेळ लागेलच ना, का लगेच थोडं जाता येईल. जगद्गुरु तुकोबाराय उद्या ठीक 8 वाजता चिंचवडला पोहोचणार आहे. आणि तोपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय उगाच गप्पा मारीत जात नव्हते. कसे जात होते, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करत जगद्गुरु तुकोबाराय चिंचवडकडे निघाले. विठ्ठल 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 विठ्ठल